सुरुवातीची बातमी मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि आता सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवरूनही मंत्री भुजबळ आक्रमक झाले। त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी भुजबळांकडेच मोर्चा वळवला। भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाटांनी केली। पाहूया। हा तिरस्कार हा बरोबर नाहीये आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिपदात ठेवायला पण नाही पाहिजे। कालपट्टी करायला पाहिजे भुजबळची, बाहेर काढा त्याला। तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असे बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैर पण नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाटांनी मंत्री भुजबळांना थेट राजीनामाच मागितलाय। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवरून मंत्री भुजबळ सरकार विरोधातच आक्रमक झाले। त्यामुळे भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणीच गायकवाडांनी केली। एक मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीने तिरस्काराची भूमिका घेऊन आलेले आहेत, हा तिरस्कार हा बरोबर नाहीये आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिपदात ठेवायला पण नाही पाहिजे। त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाजाचा तिरस्कार करतं। कुठलंही मागच्या दाराने पुढच्या दाराने कुणाचं रिझर्वेशन काढलेलं नाहीये। राहायला राज्यभर यात्रा काढायचा विषय तर हा धंदा त्यांनी करायला नाही पाहिजे। कालपट्टी करायला पाहिजे भुजबळची। कशाला एवढे लाड करताय का मंत्र्याचे? भक्कम सरकार आहे आमचं राज्यामध्ये। माझी विनंती मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना की असा मंत्री एखाद्या समाजाविरुद्ध भूमिका घेता त्या बाहेर काढा त्याला। सरकारचं काय चुकलं हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगता येतं किंवा तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलता येतं। मग एवढं सर्व असताना डायरेक्ट प्रेससमोर जाऊन सरकारच चुकतंय असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाही आहे। मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैर पण नाही आहे। सरकारमध्ये राहूनच सरकारच्या निर्णयाविरोधात बोलायचं असेल तर मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन बोला असं शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी म्हटलंय। यावरून विचारणा केल्यावर भुजबळ नो कमेंट्स म्हणतायत। या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीची असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीची बाहेर नव्हती। त्यांना विचार तुमची राजीनाम्याची मागणी होतीये, राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणताय। नो कमेंट। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता। नो कमेंट। आपण राजीनामा दिलेला आहे असं देखील आता वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत। नेमकी काय स्पष्टता आहे? नो कमेंट। सरकारनं जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे सगळे सोयऱ्यांची व्याख्या बदलली आणि राजपत्रित अधिसूचना काढली। मात्र सगळे सोयऱ्यांची अधिसूचना रद्द करा, कुणबी दाखले वाटपाला स्थगिती द्या आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मागासवर्ग आयोगावरील नियुक्त्या रद्द करा अशी मागणी भुजबळांची। तसंच 3 फेब्रुवारीपासून एल्गार सभाही सुरू होणार आहे। आता पुन्हा एकदा झुंडशाहीच्या पुढे मागच्या दारानं मराठ्यांना कुणबीची खोटी जात प्रमाणपत्र दिली जात असल्याचा आरोप भुजबळांचा आहे। मराठा समाजाचे जे माहितगार जाणकार असे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचं हे म्हणणं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या, आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण देऊ नका। आणि बरोबर आमचं पण म्हणणं तेच आहे। त्यामुळे 2 वेळा कायदा तयार करण्यात आले, काही त्रुटी निर्माण झाल्या ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु बॅकडोअर एंट्रीने जे आहे सगळ्यांना खोटी नाटे जे आहे सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे आणि सगळे सोयरे या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या, त्याला आमचा विरोध आहे। आता आमच्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या चॅलेंज होत नाही। तुम्हाला 57 लाख चॅलेंज करायला लागते, सगळे एकत्र नाही होणार, पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार। ही साधी सोपी प्रक्रिया नाही, कारण जर आमचं शासकीय नोंदी ह्या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत की मराठा समाज सापडले, हे चॅलेंज होणार नाही। ह्या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहूच शकत नाही आणि ECBCच्या बद्दल समाज ठरवलं तुम्हाला कोणचं घ्यायचं। तर आमची मागणी, आपल्या जर शासकीय OBC आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी OBC आरक्षणच घ्यायचं। याच्यापासूनचा डबल फायदा आहे, तो राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे। सगळे सोयऱ्यांची अधिसूचना निघाल्यापासून गावोगावी मराठ्यांकडून जल्लोष सुरू आहे। मात्र हा जल्लोष करतानाही विजयी उन्माद केला जात असल्याची टीका भुजबळांनी केली।
पण गावागावामध्ये गेले 3-4 दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत DJ नाच करायचा, जिथे OBC घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा. परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो, आम्ही मिळून आलो मुंबईवरून, सगळं आरक्षण आमचं झालं आणि त्याचा जो उन्मादी उत्सव, दुसरा उत्सव नाही, उत्सव साजरा करायला कुणाची ना नाही, उन्माद, आणि तो OBCच्या विरुद्ध शिवी गाळ देत, DJवर सुद्धा मला शिवी गाळ देत गाणी, हे सगळं आम्ही पाहतो आहोत. भुजबळांवर शिंदेच्या शिवसेनेकडून आता उघडपणे प्रतिक्रिया येत आहे. तर स्वतः अजित पवारांनी मंत्री आणि आमदारांना जरांगेंवर न बोलण्याच्या सूचना दिल्या. पुण्याहून सागर सुरवसे आणि अभिजित पोतेसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.